हाती एखाद्या माणसाला जर म्हणलं ना तुम्ही मारा, तर तो काय म्हणतो, बाबा मला कशाला म्हणलास, तू मर की अगोदर. म्हणजे मर हा शब्द सुद्धा लोकाला जमत नाही, अजिबात जमत नाही. मग मला एक सांगा, मर हा शब्द जमत नाही, तुम्हाला मरण आवडत नाही, तर मग एक काम करा, आपल्याला जास्त दिवसापर्यंत जगू वाटतं ना, तर हा अखंड हरिनाम सप्ताह आहे, अन्नदानाला सहकार्य करा, मंदिराला सहकार्य करा आणि तुमच्या मनामधल्या असणाऱ्या सगळ्या इच्छा पूर्ण करून टाका. विठाला विठाला. आता याच्या पुढे सांगतो, कार्यक्रम आहे आपला जन्माचा, आणि तो जन्म सुद्धा म्हटलं तर या ठिकाणी दत्तात्रय भगवंताचा. आता भगवंताचे अवताराचं जर वर्णन जर करायचं म्हटलं तर भगवंताचा एक अवतार नाही, ज्ञानेश्वरीमध्ये माऊली वर्णन करतात, अंगीची या रोमा किती, जयासी तयासी न गणवती, अन तैसिया माझिया विभूती असंख्य मज. तुमच्या अंगावरचे केस किती आहेत तुम्हाला सांगता येतील? अजिबात सांगता येणार नाहीत. याच्या पुढे सांगतो, जसं तुमच्या अंगावरचे केस तुम्हाला सांगता येत नाही, तसं भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो, अर्जुना जसे तुझ्या अंगावरचे केस तुला मोजता येणार नाहीत, मला मोजता येणार नाहीत, तसे माझे सुद्धा अवतार किती आहेत. आनंदावतार घेसी भक्ताकार, घेसी भक्ताकार. गणवाळू कृपाळू दिना लागी उतरणे, गणवाळू कृपाळू दिना लागी उतरणे. गणवाळू कृपाळू दिना लागे उतरणे. या ठिकाणी एकदम सुंदर प्रमाण आहे बरं का. आता हे असं प्रमाण दिल्याच्या नंतर कीर्तनकारला सुद्धा बरं वाटतं बरं का. आता मुंबईला कीर्तन करून आलो, बरोबर तंतोतंत कीर्तन चालू होतं, 9ला सुरू झालं तर 11:45 वाजले, प्रमाण माझ्या हिशोबाच्या बाहेरचं आलं. तेवढं प्रमाण मी काय केलं, विषय बदलतो म्हणून प्रमाण बंद केलं. पण त्या वागानं आता बंद केल्यास तर थांबावं का नाही? अजिबात थांबला नाही. कीर्तनामध्ये मला म्हटलं, महाराज तुमचं आम्ही 1.25 तास झाला ऐकायलोय, माझं 2 मिनिटं ऐकाय काय तुम्हाला बिघडत आहे का? विचार करायची गोष्ट आहे का नाही? 1.25 तास झालं तुमचं आम्ही ऐकायला, मग आमचं 2 मिनिटाचं ऐकाय तुम्हाला काय बिघडत आहे? मी म्हणलं 2 मिनिट नाही, कीर्तन सुटल्याच्या नंतर 2 घंटे सांग, पण माझ्या हिशोबातला असावं. हिशोबाच्या बाहेरचा असल्यास काय उपयोग आहे त्याचा? बोलत असताना साच आणि मवाळ, मिथले आणि रसाळ, आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. प्रमाण एकदम योग्य आहे. आता पहा, अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, आणि कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. याच्याच मॉडेलचं दुसरे एक प्रमाण देतो, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. ओ अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. ओ शंख चक्र गदा देखिला देखिला देवा अधिदेव परवा. ओ देखिला देखिला देवा अधिदेव परवा. आता हे प्रमाण असं आहे, अवताराच्या राशी आणि तो हा उभा विटेवरी. प्रश्न असा निर्माण होतो, अवताराची रास, रास शब्दाचा अर्थ जर तुमच्या परिसरामध्ये कळतं का नाही हे मला माहिती नाही, पण रास शब्दाचा अर्थ असा होतो, जर आपण
साळ पेरली, साळ लावली, त्या साळीचा असणारा ढीग एका ठिकाणी केला आणि त्याला जर त्या ठिकाणी ढीग घातला तर तुम्हाला सांगतो जुन्या काळामधली पद्धत, जर साळ भरण्याकरता सुरुवात केली किंवा गहू भरण्याकरता सुरुवात केली, ज्वारी भरण्याकरता सुरुवात केली तर ढीग जशाला तसं भरत नव्हते. ती काय करायची माहिती, अगोदर त्याच्यावर वस्त्र झाकायचे. बरोबर, वस्त्र झाकल्याच्या नंतर ज्याच्या पायामध्ये बूट आहे, चप्पल आहे, त्याला अजिबात जवळ येऊ द्यायचे नाहीत. याच्या पुढे सांगतो, ज्याच्या डोक्याला टोपी आहे, पगडी बांधलेली आहे, त्यानंच असणारी ती रास भरायची. बरोबर, आता ते भाग राहिला नाही. आता डायरेक्ट मळीयंत्र आणणे, लावणे, 2 मिनिटात खळ, बस लगेच. पहिलं कसं असायचं, बैलगाडी घरी यायची आणि माता भगिनी काय करायची माहिती, ज्या बैलांनी धान्य घरी आणलेलं आहे, ज्या बैलांनी धान्य घरी आणलेलं आहे त्या बैलाच्या अगोदर पायावर पाणी टाकायचे. का, ज्या पावलानं असणारं माझ्या घरी धान्य घेऊन आलेलं आहे ना, याचे असणारे सुखरूप पाय या ठिकाणी राहावे, हे संताचे असणारे पाय आहेत म्हणून त्या पायावर पाणी टाकायची, हळद कुंकू लावायची आणि जन असणारं बेजार होऊन इथपर्यंत धान्य आपल्या ओढीत आणलेलं आहे शक्तीनं, त्याला काहीतरी मोबदला म्हणून एखादी असणारी पुरणाची पोळी केलेली असायची, त्या बैलाच्या मुखामध्ये घालायची. आता ते फक्त मी तुम्हाला सांगायचं आणि तुम्ही फक्त ऐकायचं. आता काय झाले माहिती, प्रत्येक जणाला पटलेलं आहे. कसं आता ठरलेलं आहे, आपली शेती कमी आहे, बैल आपल्याला सांभाळणं होत नाही, बारकं ट्रॅक्टर घ्यायचं आणि आनंदात आपला संसार चालू द्यायचा. पण माझा प्रश्न आहे, पोळ्याच्या सणाला फिरवायचं काय? बरोबर आहे ना? मग पोळ्याच्या सणाला एक काम करायचं, बैल पोळा हा ट्रॅक्टरचा सण आहे, आता बैलाचा सण नाही आता. बरोबर, आणि आता एक काम करायचं, हनुमंतरायाच्या मंदिराला बैल फिरवायचा नाही, बारके बारके ट्रॅक्टर फिरवायचे. आता विठाला विठाला. आता शब्द आहे रास. मी प्रश्न तुम्हाला विचारतो, सांगा, एखाद्या भाविक भक्ताला जर रास टाकलेली असेल, ढीग टाकला असेल आणि त्याला जर प्रश्न विचारला, सांग बाबा, या राशीमधले असणारे जे काही धान्याचे कण आहेत हे आम्हाला मोजून दाखव. कुणाला मोजता येतील? तसं मोजता येणार नाही. मग तसं इथं दृष्टांत दिलेला आहे, अवताराच्या राशी, रास एक नाही, अवताराच्या राशी, तो हा उभा विटेवरी, आणि नुसता उभा टाकून काय करतो तर शंख चक्र गदा पद्म सहित करी. आता पहा, अवताराच्या असणाऱ्या राशी, एवढं अवताराचं वर्णन करता येत नाही. व्यास महर्षींनी श्रीमद भागवत पुराणामध्ये एवढे अवतार पकडले नाहीत, फक्त असणारे 24च असणारे अवतार पकडले. त्याच्यापैकी दत्त भगवंताचा अवतार कितव्या क्रमांकाचा आहे हे लक्ष देऊन ऐका. विठाला विठाला. पहिला असणारा भगवंताचा अवतार आहे 4 स्वरूपामध्ये. नंबर 1 सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, 4 भावंडाच्या स्वरूपामध्ये असणारा 1 क्रमांकाचा असणारा अवतार आहे. मग हा पहिला असणारा अवतार घेतला आणि काय काम केलं? काही काम केलं नाही. बापानं 1000 वेळेला सांगितलं, मुलांनो लग्न करा आणि आपला आपला संसार तुम्ही पहा. त्या मुलांनी निर्णय घेतला, ज्या अर्थी आपला बाप म्हणतो लग्न करा आणि संसार बघा, त्या अर्थी जागा चांगली. हे कुणा सांगायचं माहिती? ज्याचं लग्न झालंय त्यानं म्हणायचं बरं का. हां, ज्याचं नाही झालं त्यानं म्हणायचं नाही. लोक म्हणालेत म्हणून म्हणायचं नाही बरं का. हां, संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ, हे कुणं म्हणायचं? ज्याचं लग्न झालंय त्यानं. ज्याचं लग्न नाही झालं त्यांना म्हणून कसं जमल? बरोबर वर्णन केलेलं आहे. पहिला असणारा अवतार या 4 भावंडाच्या स्वरूपामध्ये. नंबर 2 असणारा अवतार आहे वराह भगवंताचा, म्हणजे डुकराचा असणारा 2ऱ्या क्रमांकाचा अवतार आहे. कशा करता घेतला? हिरण्याक्ष नावाचा असणारा जो दैत्य आहे त्यानं असणारी ही पृथ्वी रसातळाला नेली आणि रसातळातून ही पृथ्वी वर आणण्याकरता माझ्या भगवंताला डुकराचा अवतार घ्यावा लागला आणि ती असणारी पृथ्वी दाढेवर म्हणजे शिंगावर असणारी पकडून वर आणावं लागली आणि समुद्राच्या लाटेवर असणारी ती पृथ्वी स्थिर करावी लागली. म्हणून आज आपण जे बोर घेतो ना पृथ्वीमध्ये, तर ही असणारी पृथ्वी पाण्याच्या वर जर कुणा स्थापित केली असेल तर माझ्या असणाऱ्या वराह भगवंताने. हा असणारा 2ऱ्या क्रमांकाचा अवतार.
तिसऱ्या क्रमांकाचा असणारा जो काही अवतार आहे तो असणारा नारदजीचा असणारा अवतार आहे. आणि नारद पांचरात्र तत्वाचा असणारा उपदेश तिसऱ्या अवतारामध्ये केला. आणि आजपर्यंत तागायत नारदजीचा असणारा एकच मंत्र आहे, ज्यानं असणारं मला अवतार कार्याला सिद्ध केलं, ते आज सुद्धा असणारं त्यांचा मंत्र ते जपतात. मी पुढं म्हणतो, सगळ्यांनी पाठीमागं म्हणा, पण जोरात म्हणा बरं का. हां, जर थोडा काचकुचपणा जर केला तर अर्धांग वायू होण्याची शक्यता आहे. नारायण